तुम्हा सर्वांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा पाडवा दरवर्षी जातो तसं काही यावर्षी गेला नाही. यावर्षी पहिल्यांदा म्हणजे माझ्या लग्नाला 8 वर्ष झाले. 8 वर्षात पहिल्यांदा असं झालं की मी गुढी उभारली नाही. गुढीपाडवा जो आहे जसा हवा तसा मी सेलिब्रेट केला नाही. कारण पाडव्याच्या आदल्या दिवशीच काना 8 दिवस आजारी होता. त्याचे ताप येत होता खूप आणि त्यानंतर ब्लड टेस्ट केली आणि ब्लड टेस्टमुळे त्याचे व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशा आणि प्रोएक्टिव्ह सेल्स असे आणखीन एक असतं ते वाढले होते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इमर्जन्सीमध्ये त्याला ॲडमिट करावं लागेल. आणि आदल्या दिवशी त्यामुळे त्याला लगेच ॲडमिट करून घेतलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा डिसिजन अगदी क्विक घ्यावा लागला. इनफॅक्ट हॉस्पिटलमध्ये बेडसुद्धा अवेलेबल नव्हते. त्यामुळे काही वेळासाठी NICU म्हणजे अतिदक्षता विभाग जो असतो तिथं आम्हाला बेड भेटले 2 होते. तर आम्हाला ते अलॉटमेंट केले गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा बेड रिकाम होईल, एखादी रूम रिकामी होईल, त्यानंतर आम्ही तुम्हाला तिकडे शिफ्ट करू असं त्यांनी सांगितलं. आणि रात्रीच आम्ही त्याला मग घाईघाई NICUमध्ये ॲडमिट करून घेतलं. इथे त्याच्या हाताला सलाईन चालू आहेत. आता सध्या त्याला काही वाटत नाही. त्याला ॲक्च्युली एक्साइटमेंट वाटते की मला लागले असं. कारण त्याने माझे पाहिलं होतं का 1 महिन्यापूर्वी मी आजारी होते, मला सलाईन लावलं होतं. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की तुला लागलं होतं त्यामुळे मला पण लागलेलं आहे. कारण अजूनपर्यंत त्याचा हात आणखी सुजलेला नव्हता. हात सुजल्यानंतर मग ते दुखायला चालू होईल. त्याला त्या हाताने खेळता येत नव्हतं आणि तो खेळायचा प्रयत्न करायचा आणि खेळल्यानंतर ती सुई हालायची. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ते हात हलवलं तर मग सुई आऊट होईल आणि त्यानंतर दुसऱ्या हाताला परत सलाईनची जी त्याची सिरीज असते ती टोचावी लागेल. त्यामुळं मग त्याला थोडा वेळ मोबाईल दिला की जेणेकरून मोबाईलच्या नादाने तो एका ठिकाणी बसेल. आणि एक अर्धा तास गॅप घेतला होता आणि अर्धा तासानंतर परत 1 सेकंड त्याचं सलाईन आहे ते चालू करायचं होतं. आणि यावेळेस असं झालं होतं की दोघे हॉस्पिटलमध्ये होते आणि रात्रीचं जेवण बाहेरूनच मागवावं लागलं कान्हालासुद्धा. आणि त्याला भूक लागली होती अचानक, सो कॅडबरी आणली. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे ज्या दिवशी पाडवा आहे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मग असं ठरलं की मी म्हटलं त्यांना मी जाते घरी, तुम्ही इथे थांबा, मी घरी जाऊन नाश्ता वगैरे पाठवून देते किंवा घेऊन येते. कारण बाहेरचं खाणं हे त्यासाठी चांगलं नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला जितकं होईल तितकं घरातलंच द्या. आणि आता सकाळचे 6-6:30 वाजले होते. मी ओला बुक केली कारण यावेळेस रिक्षासुद्धा लवकर भरत नाहीत. तर म्हटलं ओला बुक करून जाऊ, कारण साधारण 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच हॉस्पिटल आहे, खूप लांब नाही आहे. पण तरी पण ओला केली मी जेणेकरून मी लवकर पोहोचेन. आल्यानंतर सगळ्यात अगोदर नाश्त्याला घातले, कारण रात्री बाहेरचं जेवण त्याला आम्ही दिलं पण नाही, फोर्स नाही केला. तसेही जवळजवळ 15 दिवस झालं तो जेवण व्यवस्थित करत नाही आहे, आजारपण चालू असल्यामुळं. तर आज त्याला विचारलं तुला काय खायचं, त्याने सांगितलं की मला पोहे पाठव. तर मग अगोदर म्हटलं अगोदर नाश्ता करून देते आणि त्यानंतर बाकीची जी जेवणाची तयारी आहे, पाडव्याची थोडीफार तयारी आहे ते करून घेते. इथे एके ठिकाणी पोहे करायला ठेवले होते, दुसऱ्या ठिकाणी मी चहा करायला ठेवला होता, म्हणजे चहा बिस्किट पण देता येईल म्हणून. त्याचबरोबर पाडव्याची पण थोडीफार तयारी चालू होती. आता काय झालं की पाडव्याची जी काही तयारी लागणार होती ती मी काहीच आणली नव्हती, वेळ वगैरे. आणि तसंही एकटीनं गुढी जी आहे उभारणं माझ्याने पॉसिबल नसती झाली. तर मग असं मी ठरवलं की चला यावर्षी नाही गुढी उभारावी, कारण जमलंच नसतं. जरी मी ती उभी केली असती त्याची व्यवस्थित पूजा झाली नसती तर अशी पूजा करून मला तरी काही अर्थ नाही असं वाटलं. मला त्यापेक्षा मग आपलं घर वगैरे नैवेद्य दाखवावं, जे काही गोड आहे ते करा. इथे मी जर टिफिन पॅक केला आहे, पोहे दिलेत आणि फरसाण दिलेले आहे, काजू बदाम आणि लाडू दिलेत. कारण म्हटलं बाकीची सुद्धा कामं घरात होती, म्हणजे घर स्वच्छ वगैरे करायचं होतं, मला लादी वगैरे पुसायची होती. तोपर्यंत भूक लागली तर बाकीच्या गोष्टी खातील यासाठी काजू बदाम, शेंगदाण्याचे लाडू, फरसाण वगैरे दिले. आणि टिफिन घेऊन मी निघाली आता हॉस्पिटलला. टिफिन नेऊन देते आणि घराच्या समोरच ना एक ताई राहतात, त्या इतक्या छान रांगोळी काढतात. त्यांनी गुढीपाडव्याची रांगोळी काढली होती. आल्यानंतर घरी फ्रेश झाले, कारण आंघोळ वगैरे केली नव्हती. आंघोळ वगैरे केल्याने हे कानातले खूप दिवसांनी पहिल्यांदा घातले, आठवतसुद्धा नाही की मी कधी घेतले होते, ते दिसले. म्हणलं चला आज पाडव्याचं घालूया. आणि इथे त्यानंतर मग देवपूजा करायला लागली मी. तर देव म्हटलं धुवून काढावा. तर धुवून देवासाठी इथे मी पुलाव केलेला आहे, व्हेज पुलाव नैवेद्यासाठी. आज काहीतरी चांगलं गोडधोड करावं म्हणून म्हणलं जरी गुढी नाही उभी राहिली तरी नैवेद्य चांगला देवाला गेलाच पाहिजे. इथे बटाट्याची भाजी झालेली आहे, भज्यांची तयारी केलेली, भात पण झालेले आहे. इथे मी एक मॅजिक वॉटर तयार करते, देवाचे जे तांब्या पितळेची भांडी आहेत ते घासाठी. जास्त काही नाही, पाणी घेते, पाण्यामध्ये थोडे 2 चमचे विनेगर घालते आणि 2 चमचे डिश लिक्विड घालते. त्यात थोडा वेळ भिजवते आणि पाणी गरम घेते आणि बस थोडंसं हलकं घासले की देव अगदी चकचक चमकतात.
देवपूजा झाली, व्यवस्थित देवपूजा केली. त्यानंतर गॅलरीत आले. गॅलरीत पाहिलं, अवस्था बेकार झाली होती, कारण उन्हामुळं रोजच पाणी द्यावं लागतं. अगदी एक दिवस जरी पाणी नाही दिलं तरी रोपं जे आहेत, जी काही झाडं आहेत ते अगदी कोमेजतात. आणि झाडं भरपूर असल्यामुळं यांना पाणी घालायला वगैरे कमीत कमी अर्धा पाऊण तास तर आरामशीर जातो. आणि जेव्हा बाल्कनीत आले तेव्हा दिसलं की कृष्णकमळ उगवलं होतं. आणि असं म्हणतं की कृष्णकमळ हे श्रीकृष्णाला अर्पण करावं उगवल्यानंतर, म्हणून पटकन तोडलं आणि श्रीकृष्णाला घातलं. आणि सोबतच बाकीचे सुद्धा कामं करत होते. वायर तुम्हाला दिसते, इथं व्हॅक्यूम क्लीनर करत होते. इथे डबा रेडी झालेला आहे, चपाती केली, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणलं होतं मी येथे, भजे केले होते आणि डबा घेऊन परत हॉस्पिटलला गेले. इथे चॉकलेट आणलं होतं त्याला, कारण तो थोडा खुश व्हावा, रडत होता, त्याचा हात सुजला होता. आणि आज त्याला कळलं का बाबा सलाईन म्हणजे काही अशी खायची गोष्ट नाही आहे. त्याला जेवढी उत्सुकता वाटत होती ती सगळी पुसली गेली होती आणि तो रडत होता की मला सलाईन लावायचं नाही. सो त्यामुळे मी त्यासाठी डेअरी मिल्क आणली आणि मग तो खूप जास्त खुश झाला. आणि मग तो रेडी झाला की हां मी आता लावून घेतो. आणि तो म्हणतो हां मी तर लावतो. त्याच्यानंतर मग ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही करू शकले, कारण कान्हा कंटिन्यू रडत होता, कंटिन्यू त्याचा हात दुखत होता. आणि दुसऱ्या दिवशी त्याने फरमाईश केली की मला ढोकळा खायचा, आणि डॉक्टर म्हणले ठीक आहे, त्याला जर खायचं असेल तर खाऊ द्या. आणि तसे ढोकळा हे हेल्दी आहे, वर्जन आहे, प्रोटीन असतं. तर म्हणलं बाहेरून आणण्यापेक्षा त्यापेक्षा मग घरात जाऊनच करते. मग पहाटेच उठले 5-5:30ला. मग 5:30लाच घरी जाऊन मग ढोकळा चटणी करून आणली. सोबतच जॅम आणलेला आहे, ब्रेड आणलेले आहेत, कारण ब्रेड जॅम पण खाता येईल. ते चहा केला, बिस्किट आणली होती. मग हा सगळा एकंदरीत सगळा आमचा सकाळचा नाश्ता करण्यात आला. लवकर जाऊन लवकर आले, कारण तो राहत नव्हता अजिबात, रडत होता कंटिन्यू. तर इथे 8 ते 15 दिवसांनी त्याने ढोकळ्याच्या बऱ्यापैकी म्हणजे 5-6 वड्या खाल्ल्या, म्हणजे बरंच जेवण केलं आज त्याने. ट्रीटमेंटला रिस्पॉन्स आहे ना तो देतो आहे आता चांगला. काल त्या दिवशी आम्ही घाबरलो होतो. तसेच आज ब्लड टेस्ट केली, तर ब्लड टेस्टमध्ये त्याचं जे जास्त वाढलेले सेल्स होते हे कमी झालेत आणि फक्त 1000 शिल्लक राहिलेत. डॉक्टर बोलले आणखीन 1-2 दिवस आपण त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया, त्यानंतर तुम्ही त्याला घरी नेऊ शकता. आणि आम्हाला रूमसुद्धा अलॉटमेंट केली, त्यामुळे ह्या रूमला बऱ्यापैकी त्या रूमला पण AC वगैरे होती, पण दुसरे पण पेशंट होते. ही स्पेशल रूम आहे, त्यामुळे ह्या रूममध्ये फक्त आम्ही आणि 3 बेड आहेत, म्हणजे 3 जणांसाठी 3 बेड होत आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी ह्या रूमला आम्हाला आराम आहे. आणि हे पेशंट तुम्ही पाहू शकता, त्याला कंटिन्यू दुखायचं. आणि सिरीज जे सलाईनचे जे इंजेक्शन आहे ते सुद्धा सिरीज वाटेच त्याला द्यावं लागायचे. मी याच कंडिशनमधून मी सुद्धा गेलेली आहे, कारण मला माहिती आहे इतकं दुखतं की असं वाटतं की ते हातामध्ये काहीतरी बळजबरी काहीतरी आपला सळई वगैरे घुसवली जाते, इतका त्रास होतो. तो कंटिन्यू इथे रडत होता की मी सारखं म्हणजे की तू रूमच्या बाहेर जा. नर्सला म्हणत होता तू नको येऊ, डॉक्टरांना सांग. मग डिफरन्स कळत होती डॉक्टर नाही, नर्स डॉक्टर आले छान छान लाडी बोलायचे, ते आपले चेक करायचे. त्यामुळे तो म्हणायचा नाही तू आल्यानंतर असं होतं, डॉक्टरांना बोलव. आणि म्हणून तो डॉक्टर म्हणून चेक होता, डॉक्टरांना चेक करू दे. तर इंजेक्शन दिल्यानंतर इथे सलाईन चालू आहे, आणि सलाईनमध्ये पण तो बसत नव्हता शांत, म्हणून थोड्या वेळ मोबाईल दिला. TV सुद्धा आहे रूममध्ये. तर इथे मस्तपैकी स्वप्नील बसून TV पाहतात, पिक्चर. वरती AC चालू आहे. मी म्हटलं काय चाललं आहे आपलं, आपण जसं काही हॉलिडेसाठी आलेलो आहोत, इतकं छान चिल करतो आहे इथे बसून मस्तपैकी ACच्या रूममध्ये. आणि त्यानंतर त्याचा एक स्कूल फ्रेंड होता, त्याची बहीण ॲडमिट होती पलीकडल्या ह्याच्यामध्ये होती, ती रूममध्ये होती. आणि तो आला अचानक, आणि तो आल्यानंतर इतका कानाला आनंद झाला की विचारूच नका.